नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे लायब्ररियन श्री डी.आर. माने सर यांचा इंटरव्ह्यू घेत आहोत. नमस्कार सर. सरांना लास्ट 30 इयर्स पासून लायब्ररियन असण्याचा एक्सपिरियन्स आहे आणि डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सर गेले 24 वर्ष झाले कार्यरत आहेत. मी सरांचे आजच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप खूप स्वागत करतो. सर, आपल्याला लायब्ररी करिअर फील्ड निवडण्यासाठी काय मोटिवेशन होतं आणि सर आपण ह्या फील्डमध्ये सुरुवात कशी केली? मी 1995ला पुणे विद्यापीठात गेल्यानंतर वाडिया कॉलेजमध्ये डॉक्टर राजेंद्र साखरेंना भेटलो. पहिल्या दिवशी मला ते त्यांच्या व्हीलचेअरवर दिसले आणि ते इतकं भावलं माझ्या मनाला की मला वाटलं आपण ह्यातही करिअर करू शकतोय. आणि मग मी तिथंच सरांना विचारलं की सर, हे तुम्ही जे शिकला हे शिकण्यासाठी काय करावं लागतं? तर ते म्हणाले, पहिलं ग्रॅज्युएट व्हावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सचा कोर्स करू शकता. नंतर मला वाटतं 1995ला 2 वर्षाचं एमलिप होतं. तुम्ही एमलिप केल्यानंतर तुम्ही यामध्ये करिअर करू शकता. आणि मग मी ठरवलं की आपण तिथं ॲडमिशन घ्यायचं. मग मी पुणे विद्यापीठात 1996 साली जून 1996ला बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी ॲडमिशन घेतलं. फार मस्त सर. सर, आपलं शिक्षण कुठं झालं व आपला शिक्षणाचा प्रवास कसा होता? मी 1ली ते 7वी प्राथमिक शाळा विद्यामंदिर माले, एका ग्रामीण भागात कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुका आहे, तिथं माले या गावी मी माझं 1ली ते 7वी शिक्षण पूर्ण केलं. 7वीपर्यंत मला चांगले लाभलेले माझे गुरु उर्लिंग दत्तात्रय महाजन, जी.डी. महाजन सर, त्यांनी मला मोटिवेट केलं. चोकाकचे झावरे सर आणि कुर्णे सर म्हणून होते, यांच्याहीपासून मला इन्स्पायरेशन मिळालं. त्यानंतर मी 8वी 9वी आणि 10वीसाठी हेरले या ठिकाणी हायस्कूलचा शिक्षण घेण्यासाठी गेलो. तिथं मला सगळ्यात माझे आवडते शिक्षक शेटे सर म्हणून होते आणि हिस्ट्री शिकवणारे, भूगोल शिकवणारे अंबाजी कोळेकर सर म्हणून होते. त्या दोघांना बघून मला असं वाटलं की आपण आपल्या आयुष्यात करिअर करायचं असेल तर टीचर म्हणून करायचं. आणि त्याच्यानंतर मला आवडत होतं म्हणून कॅपेबिलिटी असताना सुद्धा मुद्दाम म्हणून BA ला ॲडमिशन घेतलं महावीर कॉलेजमध्ये. 11वी 12वी महावीर केलं आणि 3 वर्ष तिथेच मी केली. विद्यापीठात MA मास्टर ऑफ आर्ट्स मराठी हा स्पेशल सब्जेक्ट ठेवून विद्यापीठात MA पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला माझ्या भावांनी मला नोकरीला नेलं, डॉक्टर के मानेनी. तिथं मी मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव MITचं जे कॉलेज आहे तिथं मी लायब्ररियन म्हणून रुजू झाल्यानंतर कमवाणी शिका योजनेतून मी B.Liv. एमलिप पूर्ण केलं आणि 2012 साली मी MPhil पूर्ण केलं लायब्ररी सायन्समध्ये. धन्यवाद सर. सर, आपण खूप वर्ष झाले आपल्या कॉलेजमध्ये ॲज अ लायब्ररियन म्हणून सर्व केले, आपल्या कॉलेजला तुमची सेवा केलेली आहे सर. सर, आपल्या कॉलेज लायब्ररी सिस्टम तुम्ही यायच्या वेळेस कसं होतं आणि इतक्या 24 वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय काय सुधारणा आणल्यात व ह्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ॲज अ कॉलेज लायब्ररियन ऑफ JJMC सर? 1995ला मी ज्या वेळेला पुण्यासारख्या ठिकाणी गेलो नोकरीसाठी, MITची इंजिनिअरिंग कॉलेजची मी लायब्ररी बघितली. त्यानंतर मी मायमर मेडिकल कॉलेज तळेगावला लायब्ररियन म्हणून रुजू झालो. मी सतत इतर लायब्ररी बघत होतो आणि ज्या वेळेला त्यावेळचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि जे मगदूम ट्रस्टचे दिवंगत चेअरमन जे मगदूम साहेब यांना मी ह्या कॅम्पसमध्ये बघितलं आणि माननीय आजच्या चेअरमन डॉक्टर विजय मगदूम साहेबांच्या कामाची पद्धत बघितली. त्यांना मी भेटलो आणि मला खरोखरच वाटलं की आपण पुणे सोडून पुण्यापेक्षा आपल्या भागात काहीतरी ह्या लोकांनी भरपूर करून ठेवले अशी माझी मनापासून इच्छा झाली. मी त्यांची लायब्ररी बघितली तर यू कांट बिलीव्ह 1999 साली ह्या इंजिनिअरिंग कॉलेज लायब्ररीमध्ये 10 कम्प्युटर असणारी डिजिटल लायब्ररी विजय सरांनी उभा केलेली होती. मला अतिशय त्या गोष्टीचं कौतुक वाटलं आणि मी आकृष्ट झालो की म्हटलं मला इथे नोकरी करायला काही हरकत नाही. आणि मी पुण्याला MITमध्ये परमनंट असताना सुद्धा विश्वासानं इथं आपण काम करू शकतोय, सेवाभावी काम करू शकतोय म्हणून मी ह्या फील्डमध्ये हे कॉलेज मी निवडलं. वा सर, तुमची स्टोरी फारच इन्स्पिरेशनल होती.
आता फर्दर इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन विचारण्यासाठी मी तेजस दिवसे आपल्या जे मग तुमचे स्टुडंट्स यांना इन्व्हाइट करतो. सर समजा लायब्ररीला एका वर्षासाठी ओपन बजेट स्कीम दिली, तर तुम्ही त्या लायब्ररीसाठी काय करा, म्हणजे काय तुम्ही ॲडव्हान्समेंट करा. मी 2001 साली इथं जॉईन झाल्यानंतर मी पाठीमागचं बजेट बघितलं तर या लायब्ररीचं बजेट 2, 3, 4, 5 लाखापर्यंत होतं. पण त्याच्यानंतर 2001 नंतर 2018 पर्यंत आम्ही वर्षाला आम्हाला आदरणीय चेअरमन विजय साहेबांनी 18 लाख रुपये सुद्धा ह्या कॉलेज लायब्ररीसाठी बजेट दिले आणि त्याचं युटिलायझेशन आम्ही 100% आतापर्यंत केले. इव्हन दो लेस बजेट युटिलाइज झालं तरी पण आणि अभाव बजेट जरी युटिलाइज झालं तरी त्याचं जस्टिफिकेशन आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या ट्रस्टला द्यायचो. खरोखरच जे मगदूम ट्रस्टने एक चांगलं ट्रस्ट आमच्यावरती आणि लायब्ररीवरती दाखवलं आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकलो. आजची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळजवळ 3 ते 3.25 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लायब्ररीची आहे. एकदम सुसज्ज बिल्डिंग आणि इतकी पुस्तकं, कॉस्टली पुस्तकं ही मॅनेजमेंटनं सपोर्ट केल्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं काम करतो म्हटलं तरीसुद्धा मॅनेजमेंटचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे आभारच मानायला पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला काम करण्यासाठी स्फूर्ती येऊ शकत. सर नेक्स्ट क्वेश्चन. सर तुम्ही ग्रंथालयातील पुस्तके किंवा संसाधने कशी व्यवस्थित आणि वर्गीकृत करता? ज्यावेळेस सुरुवातीला मी 1995ला लागलो त्यावेळेला क्लोज ॲक्सेस सिस्टम होती. 1999-2000च्या दरम्यान इकडं आलो त्यावेळेला सुद्धा क्लोज ॲक्सेस सिस्टम होती. पण मी माझ्या कार्यप्रणालीमध्ये मोठा काय बदल केला असेल तर 2006 नंतर आम्ही ओपन ॲक्सेस ठेवला. ग्रंथालयशास्त्रामध्ये एक डॉक्टर S.R. रंगनाथन हे ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत आणि त्यांनी एक पंचसूत्री मांडून ठेवली की प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे. पुस्तके ही वाचण्यासाठीच आहेत. पुस्तक घेतेवेळी आणि देतेवेळी वाचकाचा आणि कर्मचाऱ्याचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. ह्या पंचसूत्रीला अनुसरून काम करत असताना त्या ग्रंथालयाची अरेंजमेंट, त्या ग्रंथालयामध्ये वापरात येणारा क्लासिफिकेशन, त्या ग्रंथालयामध्ये वापरात येणारं कॅटलॉग कोड रूल कोणता आहे हे टेक्निकली बाबी सगळे आम्ही इम्प्लिमेंट केल्या आणि मग आम्ही जाऊन साहेबांना सांगितलं की आपण ओपन ॲक्सेस ठेवूया आणि ओपन ॲक्सेस आम्ही सुरू केल्यापासून चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं युटिलायझेशनसुद्धा, युजर डेटासुद्धा आमचा इन्क्रीज झाला. सर खूप चांगलं आहे. आता पुढे आपण शंतनू अष्टकला इन्व्हाइट करू. धन्यवाद तेजस. सर आजकाल तुम्ही जेव्हापासून जॉईन झाला तेव्हाच्या युवा पिढीमध्ये जी वाचण्याची आवड होती आणि आजकालच्या युवा पिढीमध्ये जी वाचण्याची आवड आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय फरक जाणवतो आणि हे होण्यासाठी कारण काय होतं आणि त्याला सोल्युशन काय असेल सर? 1995 साली मी जे MIT ला जॉईन झालो त्यावेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या हातून शेवटचं साईन झालेलं कॉलेज म्हणजे तळेगाव दाभाडेचं मेडिकल कॉलेज. 60 विद्यार्थ्यांची बॅच होती. शेवटच्या क्षणाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं होतं. 60% जास्त विद्यार्थी कॅटेगरीचे होते आणि त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नव्हतं म्हणून शासनानं त्यांना मान्यता दिली होती. तर त्यावेळेचे डॉक्टर अजित माने, आजचे डॉक्टर गोरे, किरण गोरे, डॉक्टर रेखा ढवळे, डॉक्टर रोहिणी गराड, डॉक्टर ममता दडपे ही जी मुलं होती ती मी माझ्या लायब्ररीत 16 तास बसलेली बघितली. डॉक्टर वैभव दांगट, डॉक्टर विशाल पोद्दार, डॉक्टर रावसाहेब देशमुख आणि आज ह्या मुलांचं 40, 60, 100 बेडचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की जो लायब्ररीत बसून मॅक्झिमम वेळ देतो, जास्तीत जास्त अभ्यास करतो, तो स्वतःचं करिअर चांगल्या पद्धतीने करू शकतो. 2001 साली मी इकडे जॉईन झालो. इकडे जॉईन झाल्यानंतर सुद्धा माझ्या करिअरमध्ये मला विद्यार्थी म्हणून उत्तम भेटलेले काही विद्यार्थी आहेत. त्यामध्ये अभिजित पाटील असेल, संदीप शिंदे असतील, आजचे जे PI आहेत सोलापूरचे,
संदीप शिंदे असतील, सौरभ पोद्दार, त्यांचा भाऊ एक होता पोद्दार म्हणून, ते आज दोन्ही फॉरेनमध्ये आहेत. माझा स्वतःचा भाचा बिपिन जगदाळे, आज तो ब्लॅकबेरीमध्ये नोकरी करतोय. त्याच्यानंतर माझी स्वतःची 2 मुलं, यांना मी माझ्या समोर 10 तास या लायब्ररीमध्ये, याच लायब्ररीमध्ये बसल्याला बघितलंय. आणि त्यांचं करिअर सुद्धा अपग्रेड होतेलं, त्यांचं करिअर सुद्धा उच्च लेवलवरती जाताना मी बघितलंय. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे पुस्तकं आणि पुस्तकांचा सहवास, आणि पुस्तकांच्या सहवासामधून पुढे गेलेली मुलं आम्ही बघितली. त्याच्यानंतर ग्राफ कोरोनानंतर थोडा खाली आला, पण 2023-24 मध्ये एक बॅच आमच्याकडे आली, आणि त्यावेळची फर्स्ट इयरची बॅच, त्यामध्ये स्वतः तू आजची दिवसे असेल, ह्या ज्या लोकांचा मला अभिमान वाटतोय की आजही ते लोक माझ्यासाठी 10 तास लायब्ररीसाठी वेळ देतात आणि बसतात. आणि निश्चित मला वाटतंय की ही मुलं चांगलं भविष्य आपलं काढणार. आणि मला विश्वास आहे, माझा एक मानस आहे, जसं मी तुम्हाला पाठीमागल्या विद्यार्थ्यांची नावं सांगितली, तसेच आज तेजस असू दे, तू असू देत, अनुराग असू दे, विजय दुधाळ असू दे, ह्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडे तुम्ही एक चांगले ऑफिसर झाल्यानंतर, चांगले इंडस्ट्रियलिस्ट झाल्यानंतर, चांगले बिझनेसमन झाल्यानंतर मी माझ्या लायब्ररीत गर्वानं फोटो लावेल, इतके तुम्ही मोठे व्हावात. आणि मला निश्चित माहीत आहे, माझ्या मॅनेजमेंट दिलेलं तुम्हाला फ्रीडम, दिलेलं साहित्य, दिलेली सुविधा, आणि आम्ही दिलेला तुमच्यासाठी वेळ, तुम्ही जो सत्कार लावताय त्याचं खरोखरच एक दिवस तुम्ही कौतुक करून दाखवाल. आणि लोकांना पटेल की माणूस पुस्तकाच्या सानिध्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. वा सर, खूप छान. सर, आपल्या 30 वर्षामध्ये ॲज अ लायब्ररियन आपला सर्वात चांगला अनुभव आमच्यासोबत शेअर करा. अनुभव 2 प्रकारचे असतात. एका बाजूला व्यवस्थापन आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी. तर जीवनात सर्वात चांगला मोठा अनुभव कोणता असेल तर 2001 साली भेटलेले डॉक्टर जे मगदूम आणि त्यावेळचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर विजय मगदूम, आणि हिची काम करून घेण्याची उर्मी. तुम्हाला काय पाहिजे, एका क्षणात काय असेल ते एका क्षणात मंजुरी. तो अनुभव एकदम माझ्या जीवनातला मोठा अनुभव. आणि सगळ्यात विद्यार्थ्यांच्याकडून सुखद अनुभव कोणता असेल तर माझा एक विद्यार्थी मेकॅनिकलचा रोहित पोद्दार मला एक दिवस स्टेशनवरती भेटला. तो आला होता दुबईहून. त्याच्या पाठीवरती सॅक होती, पण त्याच्या हातात 2-3 असे मोठे मोठे बॅनर गोल दिसत होते. मला अचानक भेटला. मी माझ्या पाहुण्यांना सोडायला गेलो होतो. मी त्याला बघितलं, म्हटलं अरे हे काय. पहिलं त्यानं सगळं साहित्य बाजूला ठेवलं, नमस्कार केला. सर म्हटलं मी दुबईहून आलोय, आणि दुबईहून येत असताना मी माझ्या घरच्यासाठी काय आणलं नाही, पण माझ्या लायब्ररीसाठी मी 4 पोस्टर आणले, आणि ते हातातले पोस्टर आहेत, आणि आज ते तुमच्या लायब्ररीमध्ये मी लावलेत. म्हणजे हा माझ्या जीवनातली खरी माझी काय कमाई असेल माझ्या जीवनातली तर ती आहे. मी एक लायब्ररियन असून टेक्निकल कॉलेजला काम करत असताना आजही ज्या वेळेला मोठे ऑफिसर, मोठे झालेले विद्यार्थी येऊन वाकून नमस्कार करतात, त्यावेळेला आपल्या जीवनात सगळं मिळालं असं वाटतं. आणि आजही ते घरी गेल्यानंतर सुद्धा कधी कधी आठवण आली म्हणून सर फोन केला असं सांगतात, त्यावेळेला मन भरून येतं. आणि आपण खरोखर चांगलं क्षेत्र निवडलंय, आणि त्याचा परिपाक आपल्याला परमेश्वराने दिला असं वाटून राहतं. वा सर, खूपच छान सर. सर, आजच्या युवा पिढीसाठी आपण काय संदेश द्याल? कोरोनानंतर मला असं वाटतंय की माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झालाय, आणि फक्त त्याच्या जीवनात नाही तर वागण्यात सुद्धा आमूलाग्र बदल झालाय. सांघिकपणाची, मैत्रीपणाची जी आज लोकांच्या मनात बूज होती ती कमी होऊन त्यामध्ये कुठं तर क्लिष्टता आणि कुठं तर गैरवर्तणूक दिसू लागली. जर आपल्याला फक्त आपण हिंदू समजत असू, ह्या राष्ट्राचे युवक समजत असू, तर ती संस्कृती, ते कल्चर जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निखळ मैत्री असावी, पण त्यामध्ये आयुष्यभर विद्यार्थ्यांनी एक लेअर ठेवून राहावं असं मला वाटतं. आणि संस्कृतीच्या बाबतीत एक हिंदू संस्कृती जपणारा माझ्यासारखा माणूस एवढंच अपेक्षा करेल की विद्यार्थ्यांनी तसं एक लेअर ठेवून, एक पडदा ठेवून
त्या संस्कृतीचं जतन करा. वा सर, खूप खूप धन्यवाद सर आपले, तुम्ही आमच्या इंटरव्ह्यूसाठी आलात, आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला. सरांनी त्यांची अर्जंट मीटिंग चुकवून आम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला, त्याच्यामुळे मी सर आपले खूप खूप धन्यवाद मानतो सर. आणि धन्यवाद सर, तुम्ही असंच पुढच्या पिढीला पण असंच आमच्यासारखे मोटिवेट करत जाल आणि सर आमच्या पण ह्या इंजिनिअरिंगच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला मदत कराल व पुढेही सर्व विद्यार्थ्यांना मदत करत राहाल ही अपेक्षा ठेवतो. आणि सर हा इंटरव्ह्यू इथं संपतो. तुम्ही असेच मोठे व्हा आणि महाविद्यालयाला विसरू नका, एवढीच अपेक्षा.